हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. तसे तर मी ब्लॉग बनवत नाही, पण आज शेतामध्ये आलो म्हणून ब्लॉग बनवत आहे. आणि आता मी सध्या दुसऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि मी शेतामधूनच टाकी आणा. आज फवारणी आहे माझ्या शेतामध्ये तुरीवर. ही तूर आहे, तर त्या तुरीसाठी फवारणीकरिता पाणी हवं आहे आणि पाण्याकरिता मी टाकी आणण्यासाठी दुसऱ्या शेतात चाललो आहे. तर तुम्हाला रस्ता दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हा रस्ता आहे शॉर्टकट, कारण आधी मी एक टाकी घेऊन गेलो आहे आणि ती टाकी नेताच माझे म्हणजे पूर्ण पाणी झालं आहे. म्हणून त्यामुळं आता हा शॉर्टकट रस्ता काढला आहे मला. ते बघा, तुम्हाला ते नारळाचं झाड दिसतंय ना, त्या झाडापाशी जायचं आहे. परंतु इथून कुठे रस्ता नसल्यामुळे मला असं सरळ जाऊन लेफ्ट मारावं लागेल, कारण तुरीच्या मधातून जाता नाही. एक मिनिट, इथून रस्ता दिसायला लागला आहे. तर आपण जर इथून सरळ गेलो तर बहुतेक आपण तिथे पोहोचून जाऊ. आणि पोहोचल्यानंतर तिथे आधी तर म्हणजे जे टाकी आहे, पाण्याची टाकी, म्हणजे ते काय माहिती किती लिटरची आहे, पण आहे. तर सरळ जात आहे रस्ता. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण त्याच झाडाखाली, हे बघा इथं नारळाचं तुम्हाला दाखवलं होतं, तर आपण या ठिकाणी आलो आहे. आणि आता आपल्याला पाण्याची टाकी पाहिजे. मित्रांनो, ही ती पाण्याची टाकी, एक इथे आणखी होती, एक मी नेली आणि एक ही भरलेली आहे. तर हिला आधी उघडावं लागतं. एकट्याचं काम आहे असं मला नाही वाटत, पण तरी प्रयत्न करू आपण. सध्या तरी माझ्यासोबत कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे. आणि सनग्लासेस मी का घातले, कारण माझे आज सकाळीच डोळे आले आहे, म्हणून मी सनग्लासेस घातले. तसे मी घालत नाही शाईसाठी किंवा इतरपणा माझ्यासाठी नाही आहे. आणि टाकी आलेला आहे. अशा प्रकारे ही टाकी खाली झाली आणि माझा शूज पण भिजलेला आहे, पण काही जाऊ द्या. आपण टाकी यशस्वीपणे खाली केली आहे. त्यात थोडं पाणी राहिलेलं आहे आणि ते काढून घेऊ आपण. आता तर टाकी यशस्वीरित्या आपण पूर्ण खाली केली आहे. आणि आता मी माझ्या वडिलांची वाट पाहत आहे, ते येतील गाडी घेऊन आणि त्यांच्यासोबत आपण हे टाकी घेऊन जाऊ. मी त्यांना तसं नाही म्हटलं होतं, कारण आधी मी जशी टाकी घेऊन गेलो होतो तेव्हा मला असं उलटं बसावं लागत होतं गाडीवर. आणि जो रस्ता होता ना, कारण माझ्या दोन्ही हाती टाकी होती म्हणून मी कशाला पकडलं नव्हतं. आणि रस्ता पूर्ण उबडधुबड असल्यामुळे मला म्हणजे त्रास होत होता बसताना. तर आता बघू, कारण त्रास सहन करावाच लागेल, कारण इकडून आपण जसं आलो आहे तुम्हाला दाखवलं आहे की जाम आहे पूर्ण. टाकी घेऊन जाणं असंभवच आहे एकरित्या, म्हणजे संभव आहे, परंतु ते दुसऱ्याचं नुकसान आपल्याला करणं नाही आहे. म्हणून आपण याच रूटनं जाऊ. आपल्याला दुखलं किती दुखते तर आता वडिलांची वाट बघतो आणि ते आल्यावर व्हिडिओ सुरू करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं माझे वडील शेतामध्ये आले आहे, ते आमची बुलेट घेऊन. आता वेळ आली आहे टाकी न्यायची आणि आता सध्या आम्ही टाकी घेऊन जात आहे आमच्या शेतामध्ये. ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्याला नाही, ती टाकी ठेवतो आणि नंतर कॅमेरा सुरू करतो. तर अशा प्रकारे मी बसलो आहे. तुम्हाला व्हॉईस कमी येत असेल कारण गाडी सुरू आहे सध्या. आणि तुम्हाला रस्ता दाखवतोच मी, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, उघडून घ्या. तर आता आम्ही रस्ता चेंज केला आहे, कारण तो रस्ता खूपच उबडधुबड होता आणि पूर्ण गावाला फेरा मारून जाणारा रस्ता होता. वावराकडे जायला रस्ते खूप आहे आणि मी कॅमेरा व्यवस्थित नाही पकडू शकत आहे, कारण मी झटक्यांमध्ये बसलो आहे. हा संत्र्याचा बाग आहे, पण दुर्दैवाने तो आमचा नाही आहे, तो दुसऱ्याचा. आम्ही दुसऱ्याच्या वावरातून जात आहे सध्या. आमच्याकडे पण होता, बट आमचं दुर्दैव इतकं चांगलं की सगळं आमच्यासोबत वाईटच होते. आता हे मिलिंद भाऊ करजगाव आले. सो
समोर काहीतरी आहे म्हणते. आता सध्या गाडी रस्त्यावर उभी केली आणि मी पाठीवर घेऊन आता टाकी शेतामध्ये नेता. तर मला लागलं पण इथे यार मगाशी. रस्ता खराब होता आणि त्यामुळंच इजा झाली. परंतु आता काय करावं लागतेच माय मातीसाठी, इतकं तर करावंच लागते. चला फायनली आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आधी एक टाकी आणली होती ही, आणि आता ही आणली आहे खाली करू. आता ही टाकी सध्या भरत आहे. मोटार लावली आहे तिथून, आणि हे आमच्या मोटारीचं पाणी. सध्या तर व्यवस्थित आहे. हे आमचे वडील. तर अशा रीते पाणी जात आहे. आणि आता भरतात सुपीक मोटर बंद करावी लागेल. बंद करा बाबा. तिकडे बाबा बंद करायला गेला आहे, कारण पाणी वाया नाही गेलं पाहिजे. जल ही जीवन आहे. या तुटलेल्या इथे घमील आहे तुटलेलं, ते टाकला पाईप. हो, हे कशासाठी? आता हे पाणी सुरू झालं आहे पराठीला आणि तुरीला. तर आज तुरीवर फवारा मारणार. ही आमची तूर आहे. ही आमची 7 एकराची पराठी कपाशी. तर हा कापूस बोंडअळीमुळं असं झाला आहे. बोंडअळीनं सगळं जे मालमत्ता होती ते हिसकावून घेतली आहे पराठीपासून. आणि आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आम्हाला जर 7 एकरीमध्ये जर प्रमाण काढावं लागेल कपाशीचं, तर एकरी 2 क्विंटल पण भारी आहे. कारण बोंडअळीमुळं आणि निसर्गाची साथ नसल्यामुळं नुकसान झेलावं लागलं. पण हे आमच्यासाठी रोजचंच आहे, म्हणजे दरवर्षीचंच आहे. नाही काही तर काही ना काही तर होतच राहते. कधी गारपीट, तर कधी अतिवृष्टी, तर कधी बोंडअळी, तर कधी आणखी कोणता रोग. कसं जीवन सुरू आहे आमचं व्यवस्थित. परंतु जो आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळत नाही निसर्गाकडून. कारण शहरातले लोक राहणारे निसर्गाला मोजतच नाही, मानतच नाही. आता सध्या मी घरच्या रस्त्यानं निघालो आहे. आता सध्या घरी जात आहे, कारण मजूर यायचं आहे. मजूर जेव्हा फवारणीला येणार तेव्हा शेतात परत येऊ आणि तुम्हाला फवारणीचा पण व्हिडिओ दाखवू. आणि सध्या आता घरच्या रस्त्यानं चाललो आहे. तुम्हाला घरी जातानाचा रस्ता दाखवतो, तर व्हिडिओ बघत राहा. जर तुम्ही विदर्भातले असाल तर नाही, आणि जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागातले असाल तर ही तुमच्यासाठी नवलाची गोष्ट असेल. कारण तुम्ही संत्र्याचे झाड कधी बघितलेच नसेल. म्हणून हे संत्र्याचा बाग आणि हे संत्र हे बघा. हे संत्र एका झाडाला खूप सारा माल फुटते. ती आमची गाडी तिथे बागीच्यामध्ये उभी केली. आणि सध्या चला घरच्या रस्त्यानं. तर या रस्त्यानं मी सध्या घरी जात आहे. त्याच रस्त्यानं मला इजा झाली होती मगाशी, परंतु तेव्हा माझ्या ती टाकी होती म्हणून ते सुचला नाही थोडं. आता घरी जात आहे. हा लागला आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता. डांबरी रस्ता आहे आणि खूप चांगला रस्ता आहे. बिना गड्डीचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इतका चांगला रस्ता आहे की गड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात गड्डा आहे समजच ना. ही समोरची जी दिसत आहे ती पाण्याची टाकी. इथून पाणी पुरवठा होते पूर्ण गावाला. आधी होत होता, आता पाणी आटल्यामुळे दुसरीकडून होत आहे. ह्या शेळ्या मधुभाऊ घेऊन चालले, मधुभाऊ अंडेवाले. तर इकडून आम्हाला सरळ जाता येत होतं, परंतु सरळ रोडचं बांधकाम सुरू आहे म्हणून आम्हाला हा वळण रस्ता घ्यावा लागत आहे. ही रेनॉल्ड डस्टर आहे जी मधामधात करताय आमच्या. आम्हाला घरी जायचं आहे. आणि हे आमचं गाव, आमचं म्हणजे माझं.
हो नाही, म्हणजे मी राजा महाराजा नाही आहे जे नीला आम्ही म्हणणार. हे शांभू आमचे ब्रश करताय. तर इथे आता इथून उजव्या वळणावर आम्हाला जावं लागेल. उजव्या वळणावर तिथे जातानाच समोर माझं घर. हे मारवाड्याचं घर जे बांधणं सुरू आहे आणि हे आपलं घर. तर आम्ही घरी पोचलो आहे. सध्या मी घरी आलो आहे. आता जसंच मजूर मिळेल तसंच आम्ही शेतात जाऊ फवारणीसाठी. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मजा येईल.